हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? खरंच खूप भयानक थंडी पडत आहे. असो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूनम तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. सकाळी उठून दिवा शांत झाल्यामुळे दिवा लावून घेतला, देवाला नमस्कार केला आणि लगेच स्वयंपाकाला लागले. रुद्राक्ष पप्पांना लवकर जायचं होतं म्हणून थोडंसं तेल घेतलं, त्यामध्ये कांदा लसूण छान परतून घेतला. त्यानंतर उकळलेला बटाटा मी कट करून ॲड केला. त्यामध्ये लगेच आपले सुके मसाले टाकून घेतले. गरम मसाला, धणे पावडर, लाल तिखट, हळद, मीठ टाकून छान असं परतून घेतलं. त्यानंतर लगेच छान अशी बारीक कट करून मेथी ॲड केली. त्याला छान असं परतून घेतलं. त्यानंतर 5 मिनटं छान असं वाफेवर ठेवलं. त्याला मस्त अशी भाजी झाली होती. लगेच मी पोळ्या लाटून घेतल्या. आज नाश्ता नव्हता केलेला मी. छान अशा गरम गरम फुलक्या केल्या होत्या सोबत. नाश्ता करायला वेळच नव्हता, त्यांना लवकर जायचं होतं म्हणून. छान असं फुलक्या झाल्या. मस्त तूप लावून घेतलं होतं त्याला. त्यानंतर यांना पण मी लगेच जेवायला दिलं. सकाळी नाश्ता केला नसल्यामुळे लगेच मी कोलपाट आणि लाटून लगेच स्वच्छ करून घेते. लाकडाचं असल्यामुळे लगेच त्याला धुवून छान असं कोरडं पुसून लगेच ठेवून टाकते. लगेच किचन वाटाही साफ करून घेतला. स्वयंपाक लवकर झालेला माझा आज. जवळपास 8 वाजताच माझं सगळं आज आवरून झालं होतं स्वयंपाकाचं. पाहू शकता किती मस्त भाजी झालेली आहे. त्यानंतर मी रात्रीच दही लावलं होतं. मस्त दही झालं होतं. यांचा पटकन टिफिन पॅक करून घेतला आणि त्यांना पण जेवायला दिलं. आणि लगेच त्यांच्या टिफिनमध्ये मी पपई कट करून दिली होती. आणि रोज मी त्यांना ताक देते. ताक पण बनवून घेतला लगेच. मस्त असा त्यांचा टिफिन रेडी झाला. रुद्राक्षी उठली होती. तिचे पप्पा निघताना त्या दोघांनी मस्त हाय बाय करून ते निघाले ऑफिसला. आणि मी लगेच रुद्राक्षीला मस्त ती उठल्या तिला मम्मीने जवळ घ्यायचं वाटतं. जवळ येते मस्त. आणि त्यानंतर मी माझं बेड वगैरे व्यवस्थित आवरून घेतलं सर्व. सकाळी खूप गारवा सुटलेला, त्यामुळे मी तिला टोपी घाल म्हणत होती. ती घालायलाच तयार नव्हती आणि तिची अशी पळून जाऊन ती अशी मस्ती करत होती. शेवटी तिने घातलीच नाही, ती काढूनच टाकली. त्यानंतर आम्ही दोघींनी आमचा ब्रेकफास्ट केला. पप्पी आणि मस्त डाळिंब घेतलं. ती रुद्राक्षीला डाळिंब आवडते, ती डाळिंब खाते. तिला पपई नाही आवडत बिलकुल. आता पहा, इथं मला डाळिंब खाऊ घालते पण ती स्वतः नाही खाते. ती तोंड किती हे कसं करते बघा. नाहीच म्हणते, ती खातच नाही. एवढं घाण तोंड करते ना, नको नको म्हणून. नाही असं चालू होतं तिथं. तिने शेवटपर्यंत ते खाल्लंच नाही. त्यानंतर तिची मस्ती चालू होती. मस्ती करत करत ती अशा कॉटच्या मागं ना काही पण वस्तू मागं टाकत असते. आणि तिने माझी पर्स वगैरे मागं टाकलेली. आता काढायचंच होतं शेवटी. आता म्हणून मग काही करून आता मला ती पर्स काढायची होती आज. आणि मग मी ती काढायला घेतली आणि कॉट हलवला आधी. आणि मागं असं मग लगेच झाडू पण घेऊन लगेच त्याला झाडू मारून घेतला आणि आधी पर्स काढून घेतली. तिने कॉट मागे बऱ्याच काही टाकलं होतं, बरंच काही निघालं. त्यानंतर तिच्यासाठी मी आलू पराठा केला होता लंचसाठी. एकदम सिंपल असा आलू पराठा करते तिला. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, ती जास्त तिखट नाही खात, थोडंसं किंचित तिखट टाकायचं. आणि असं थोडंसं धने पावडर वगैरे टाकून छान असं मी स्टफिंग करून घेतली होती. त्यानंतर अशी छोटीशी पोळी लाटून घेतली. आणि असं 2 अशा मी छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेतल्या होत्या. पुरी जसं आपण ज्या साईजच्या लाटतो ना तशा प्रकारे. आणि त्यामध्ये छान अशी स्टफिंग भरून घ्यायची. जी पोळी लाटली ती एका साईडला आपण छान अशी स्टफिंग भरून घ्यायची. त्यावर म्हणजे थोडीशी कोथिंबीर आणि घरीच मी पनीर बनवला होता, तो छान असा किसून टाकला त्याच्यावर. आणि त्याच्यावर दुसरी लाटलेली पोळी छान अशी त्याच्यावर ठेवून परत लाटून घेतली. तुम्ही पण नक्की जसा पराठा नक्की असा करून पहा. छान फुगतो आणि मस्त असं छान असं मऊ होतो छान पराठा. मी इकडे पराठा बनवत होते. ती अशी माझ्या पायाजवळच खेळत होती. तिने ट्रॉलीमधून बरणी काढली काचेची आणि डायरेक्ट खाली सोडून दिली. पूर्ण अशा काचा झाल्या होत्या. आणि इकडे मी तोपर्यंत पराठा टाकला होता पूर्ण. तो तसंच तिने फोडल्या मी लगेच ते घ्यायला तिला उचलून घेतला आधी. आणि तोपर्यंत मी त्याच्यावर तसाच चमच ठेवला होता. एवढा गरम झाला होता तुपाचा चमच. मला एवढा जरा चटका पण बसला. असो, त्यानंतर असं आमचंच काही कारभार चालू असतो. मम्मी स्वयंपाक करताना ती जवळजवळ फिरतच असते माझ्या. छान असा त्यासाठी मग पराठा भाजून झाला.
तिला पण मस्त असा आलू पराठा आवडला होता. तिने पण खूप मस्त एन्जॉय केला. ते पराठा पाहून दे चालू होतं तिचं. तिला आवडतो पराठा. पिझ्झा कटरने छान असे त्याचे तुकडे केले होते आणि पाहू शकता किती मस्त याच्यामध्ये फिलिंग भरलेली आहे. छान असं पसरून असं आपला आलू पराठा मस्त टम भरला होता. त्यानंतर तिला झोपू घातलं. त्यानंतर मी सायंकाळी आज माझा वर्कआउट केला. मी सकाळच्या टिफिनची पण गडबड होती आणि रुद्राक्षीनंतर उठल्यावर ती एक्सरसाइज असे करू देत नाही. त्याच्यामुळं मी मला सायंकाळीच एक्सरसाइज करावी. पूर्ण असं मी माझी डेली माझी आज एक्सरसाइज करते ती पूर्ण करून घेतली. रुद्राक्षी पण इकडे मला पाहून माझ्यासारखं करायला पाहत होती. आणि पाहू शकता हे वर्कआउट 60 म्हणजे एक सेट मी 60चा केलेला आहे 3 वेळेस आणि मध्ये 20 सेकंडचा रेस्ट घ्यायचा. आणि खरंच याच्याने खूप बॉडी अशी एवढी हलकी वाटते ना. तर मी जसं एक्सरसाइज करते ना बऱ्यापैकी खूप असं हलकी बॉडी वाटते मला आणि छान वाटते एक्सरसाइज करून. एनर्जी पण छान होते कारण आफ्टर डिलेव्हरीनंतर ना स्त्रियांच्या बॉडीमध्ये खूप चेंजेस होतात. असा दम लागतो. सुरुवातीचा माझा स्टॅमिना खूप जास्त होता. माझं लग्न झालं होतं तेव्हा माझं जवळपास 53 kg होतं आणि डिलेव्हरीच्या नंतर ना मी जवळपास 73 माझं वजन झालेलं. आणि भरपूर असं आता 1.5 वर्ष रुद्राक्षीला होत आलेले आहेत. आता म्हटलं आपली एक्सरसाइज चालू करावी परत. आधीसारखं आपलं वेट झालं पाहिजे. माझं टार्गेट आहे आता 53 करायचं परत. माझा आधीसारखा मला स्टॅमिना पण मला परत माझा आणायचा आहे. त्याच्यामुळं मी माझं एक्सरसाइज आता यावेळेस नवीन वर्षात तरी मला आधीसारखं म्हणजे मला जवळपास 53 माझं वजन मला करायचंच आहे. मी असं माझं ध्येय आहे. त्याच्यामुळं मी आता न चुकता माझा एक्सरसाइज चालू आहे. खरंच आफ्टर माझं C-सेक्शन झालेलं आहे. आणि एक्सरसाइज आपल्याला लगेच हेवी पण नाही करायचे. छान म्हणजे आपल्याला जसं आपलं सूट होतं आहे तर त्यानुसार आपल्याला आपले एक्सरसाइज वाढवायचे आहेत. काउंट वाढवायचे आहेत. काउंट वाढवायचा एक्सरसाइजचा आणि त्यामध्ये आपण जो ब्रेक घेतो 20 सेकंद असं कमी करत आपण एक्सरसाइज करायची आहे आपली. खरंच पहा तुम्ही ॲटलिस्ट 21 दिवस एकसारखं तरी करून पहा. तुम्हाला खरंच तुमच्यात फरक जाणवेल आणि खरंच तुमची पण नंतर मनापासून अशी इच्छा होईल अरे आपण करूयात म्हणून. नक्की तुम्ही एक्सरसाइज करायला सुरुवात करा. नवीन वर्षात काहीतरी नवीन स्वतःसाठी करण्याचा प्रयत्न करा. Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Yo, I got a lot of shit to say, so I'ma do this every day. I'll be writing things until I'm fucking buried in my grave. 6 feet deep under, but my body won't decay. Cause my messages are timeless, so they'll put them on display. Oh yeah, I rap with a certainty, I have a sense of urgency. A message for eternity, for everyone internally. I had some people burning me, but now they fucking learn to see I ain't the one to fuck with. Now they looking nervously, and I don't really care what you think of me, respectful. चला इथे बोलत माझी एक्सरसाइज पूर्ण झालेली आहे. एक्सरसाइज नंतर माझी इथं आता मी स्ट्रेचिंग करून घेत आहे. छान अशी स्ट्रेचिंग करून घेतली. त्यानंतर मी 5 मिनटं मेडिटेशन पण करते. त्यामुळे पण आपल्या डोक्यातले बरेचसे विचार पण थांबतात आणि असं माइंड असं शांत असं 5 मिनटं
छान वाटतं आपल्या माइंडला, कारण दिवसभरांची आपली गडबड चालू असते. त्यामुळं मेडिटेशन 5 मिनटं केल्यावर पण असं छान वाटतं. इथे माझा 30 मिनिट वर्कआउट पूर्ण झालेला आहे. हिवाळ्याच्या दिवसात मी पूर्ण घामाघूम झालेली आहे. आणि खरंच एक सांगते की आफ्टर डिलिव्हरीमध्ये ना फेसवर खूप टॅनिंग पण होतो. आणि कितीही तुम्ही मोठे मोठे महागाचे फेशियल करा, पण असं एकदम असा आपल्याला इफेक्ट नाही जाणवत. पण एक्सरसाइजमुळे माझा डाएट जो माझा प्रॉपर चालू आहे ना, त्यामुळे पण फेसवर एवढा छान नॅचरल ग्लो येतो आहे ना. त्यामुळे मला 30 डेज मी वर्कआउट जो चॅलेंज घेतला ना, मला खरंच छान वाटतं आहे. त्यानंतर संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी केली डिनरची. संध्याकाळी मी असं छान असा फ्राय असा काय म्हणतात त्याला, बीन्स केलेले. आय थिंक याला चवळी म्हणतात. चवळी आणि हिरवा मी वाटाणा भिजू घातला होता. त्याला छान असं वाफवून घेतलं होतं मीठ टाकून. त्यानंतर असे आपण थोडंसं ऑइलमध्ये छान असं फ्राय करून घेतलं. त्यात टमाटर, कांदा, बीट, पत्ताकोबी जेवढे माझ्याकडे व्हेजिटेबल होते तेवढे मी टाकून घेतले. त्यानंतर रुद्राक्षीसाठी पण छान अशी मिक्स खिचडी केली होती. तिच्यासाठी पण त्यामध्ये पत्ताकोबी, कांदा, बीट, टमाटर वगैरे जेवढे मी भाज्या होत्या त्या सगळ्या भाज्या टाकून छान अशी खिचडी केली होती. त्यानंतर सांगलीमध्ये हे इकडे ना सांगली फेस्टिवल चालू आहे, तिकडं गेलेलो. खूप मस्त असा फेस्टिवल होता. आणि असा मी माझा दिवस संपवला. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.